धमनी आणि स्रोतस या रचना शरीराच्या चॅप्टरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एक नवीन मुद्दा बघणार आहोत, ते म्हणजे शिरांचं वर्गीकरण, पण अकॉर्डिंग टू द वर्ण. वर्ण म्हणजे जसं ज्या पद्धतीने ते दिसतात. वर्ण म्हणजे थोडक्यात काय, आता बरेच लोक पहिल्यांदा आयुर्वेदात प्रवेश घेतल्यानंतर काही टर्मिनॉलॉजी समजत नाही, तर त्यांच्यासाठी वर्ण म्हणजे कलर, ज्या पद्धतीनं टेक्स्चर असतो स्किनचा, स्किन टोन ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्यामध्ये वर्ण हा शब्द वापरला येतो. तर वर्णानुसार किती प्रकार आहेत, तर साधारणतः आपल्याला प्रकार बघायला मिळतात. दोषवह शिरा त्याच्यातील एक दोषाच्या आधिक्यामुळे वेगवेगळ्या वर्णाच्या दिसतात. त्रया अरुणः वातः वातवः पूर्यन्ते वायूनां शिरः पित्तद उष्णाश्च नीलाश्च शीतः गौर स्थिरा कफात अश्रुग्वहास्तु रोहिण्यः शिरा अत्युष्ण शीतलः. ठीक आहे. वाताचे वहन करणारे शिरा जे आहेत त्या अरुण म्हणजे काय, हे बरेच वेळेस तुम्हाला अरुण वर्ण असं येईल. तर अरुण म्हणजे काय, तर तांबूस, तांबा ज्या पद्धतीचा दिसतो अगदी त्याप्रमाणे याला म्हटलं जातं. ताम्रवर्णी असं एक शब्द आहे, असं अरुण म्हणजे तांबूस अशा वर्णाचे आहेत व वात दोषाने भरलेले असतात, म्हणून त्यांना अरुणा शिरा असे म्हणतात. मग तुम्हाला काय प्रश्न विचारणार MCQ, अरुणा शिरा ह्या कुठल्या प्रकारचे आहेत, तर अरुणा हा वात प्रकारच्या शिरा आहेत. पित्ताचे वहन करणारे शिरा कसे असतात, उष्ण. पित्ताचे उष्ण गुण असल्यामुळं पित्तम उष्णम तीक्ष्णम लघु विश्रम सरम द्रवम, आपल्याला अष्टांगहृदय सूत्रस्थानामध्ये जो श्लोक पाठ आहे त्यानुसार उष्ण गुण हा पित्ताचा आहे. तर पित्ताचे वहन करणारे शिरा उष्ण असून निळ्या रंगाचे आपल्याला बघायला मिळतात. मग परत MCQ तुम्हाला की नीला ह्या कुठल्या प्रकारच्या शिरा आहेत, वात, पित्त की कफ, तर नीला ह्या पित्त प्रकारच्या शिरा आहेत. कफाचे वहन करणाऱ्या शिरा कसे असतात, शीतल स्थिर असून त्या गौर वर्णाच्या, म्हणून त्यांना गौरी असे म्हणतात. मग तुम्हाला परत MCQ, इकडे अरुणा फॉर वात, नीला फॉर कफ आणि गौरी फॉर नीला फॉर पित्त आणि गौरी फॉर कफ आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. अश्रुक म्हणजे रक्ताचे वहन करणाऱ्या शिरा या जास्त उष्ण अथवा जास्त शीत असेही नसतात, म्हणून त्यांना रोहिणी असे म्हणतात. मग वाताच्या आपण ज्या बघितल्या, वाताच्या, पित्ताच्या, कफाच्या आणि रक्ताच्या ज्या आहेत त्या रोहिणी. रोहिणीचं कॅरेक्टरिस्टिक फीचर असं आहे की रोहिणी ज्या ना अति उष्ण ना अति शीत, मध्यम त्या आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया, तत्र शाव अरुणः सूक्ष्म पूर्णा रिक्ता क्षणातिशाराः सनातशिरः. ठीक आहे. प्रस्पंदश्च वातास्त्र वहन्ते पित्तशोणितं स्पर्शोष्णा शीघ्र वाहिन्यो नीलपीतः कफा पुनः गौरस्निग्धः स्थिराशीतः संसृष्ट लिंगसंकरेः गुढासमस्थितः स्निग्ध रोहिण्या शुद्ध शोणितं किंचित लालसर, किंचित काळसर लाल, तसेच म्हणजे तांबूस किंवा अरुण वर्णाच्या शिरा ह्या सूक्ष्म असून क्षणात त्या काय करतात, भरतात आणि क्षणात रिक्त पण होतात. म्हणजे त्याच्यात फास्ट ॲक्शन
फास्ट फिलिंग आणि फास्ट एम्प्टिंग ही ॲक्शन त्याच्यात बघायला मिळते. अशा कुठल्या आहेत, तर आपण त्याला कॅपिलरीज असं म्हणतो. काय म्हणतो? कॅपिलरीज. ठीक आहे. क्षणात रिक्त होतात म्हणजे त्यावर दाबले असता प्रेशर त्याच्यात दिलं जर आपण तर त्या लगेच रिक्त होतात व दाब काढून घेतल्यावर त्या भरतात. अर्वाचीन शास्त्रानुसार त्वचेवर दिसणाऱ्या कॅपिलरीजमध्ये हे अनुभवायला मिळते. या वाताचे वहन करीत असून त्या अरुणा असे म्हटले आहे. पित्ताचे वहन करणाऱ्या शिरा स्पर्शाला उष्ण जाणवतात, त्यामुळे रक्ताचे जलद गतीने वहन होत असते. त्या निळ्या असून पित्ताचे वहन करणाऱ्या असल्यामुळे त्यांना नीला असं म्हणतात. नीला म्हणजे वेन्स. कफाचे वहन करणाऱ्या शिरा ह्या गौर असतात आणि स्निग्ध, शीत व स्थिर असून म्हणून त्यांना गौरी असं म्हणतात. आणि त्याचं मॉडर्नमध्ये काय, नीला आणि गौरीला म्हणतात लिम्फॅटिक्स असं म्हणतात. ज्या शिरांमधून शुद्ध रक्ताचे वहन होते त्या शिरा गूढ म्हणजे डीपली सिच्युएटेड, गूढ म्हणजे डीपली सिच्युएटेड गंभीर भागात असतात. सरळ असून स्निग्ध असतात, शुद्ध रक्ताचे वहन करतात, त्यांना रोहिणी असे म्हणतात. इथं त्यांना आर्टरी. आता आपण येतं एक इन नट सेल, आधी मी झूम आउट करतो, आणि एक ब्लॅक स्पेस मिळेल. हां, आणि इन नट सेल वाताचे जे आहेत त्यांना कॅपिलरीज, पित्ताचे जे आहेत त्यांना वेन्स, कफाचे जे गौरीज आहेत त्यांना लिम्फॅटिक्स, आणि